सुधागड गडाच्या पायऱ्यावर चढल्यानंतर आपण आता गडाच्या चिलकती बुरुज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथून सुंदर असा हा नजारा आणि या चिलकती बुरुजाच्याच खाली आपण आता एक वाट पाहतोय की जी बुरुजाच्या आतमध्ये जात आहे। महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी निरीक्षण आपण त्या ठिकाणी करत आहोत। खोलवर असे या चिलकती बुरुजाचा हा मार्ग आपल्याला एका वेगळ्या अशा नजरे पुढे नेत आहे। चला तर मग या मार्गे आपण बाहेर जाण्याचा प्रयत्न करूया। थोडंसं वाकून छान असा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो। इथे येताना थोडंसं सावधानी राहावं, अलर्ट राहावं, कारण अंधार आहे आणि अंधारामधून हा रस्ता आपल्याला काढावा लागतो। बरंचसं वाकून कदाचित थोडंसं झोपून आपल्याला इथून आता जावं लागेल। यस, पहा हा मार्ग थोडासा वेगळाच आहे। या मार्गातून आता आपण बाहेर आलेलो आहोत। आमचे दुसरे बंधू याच्यातून आता बाहेर येत आहेत। किल्ल्याची तटबंदी आणि तटबंदीच्या बाजूला असलेले बुरुज, नाव आहे चिलकती बुरुज। आपल्या सर्वांना माहिती आहे की चिलकती बुरुज म्हणजेच एका बुरुजाला आवरण घातलेलं एक दुसरं वेस्टर्न, की ज्यापासून या महत्त्वाच्या बुरुजाला संरक्षण मिळावं या हेतूने या ठिकाणी मावळ्यानं उभं राहून टेहळणी करता यावी आणि या टेहळणी करत असताना या बुरुजाचं संरक्षण व्यवस्थित व्हावं या इच्छेने या ठिकाणी हे बुरुज निर्माण करण्यात आलेलं असतं। इथून दिसणारा हा सुंदरसा व्ह्यू, इकडे पायरी मार्ग आपल्याला दिसतोय। आपण आता या ठिकाणी असलेल्या ठाकूरवाडी इथून आलेलो आहोत। इथे पच्चापूर आहे आणि पुढे आपल्याला परळी गाव दिसतं, ज्या ठिकाणी संभाजी महाराज आणि अकबराचा मुलगा याची भेट या ठिकाणी झालेली आहे। आमचे वासिंग चॅलेंजर्स आणि त्याचबरोबर आमच्या बीडगरचे सर्व ग्रुप इथपर्यंत आज पोहोचलेले आहे। जय शिवराय।